हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आज व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला कोलेटेड. कोलेटेड म्हणजे काय होते तर कलेक्ट अँड कंबाईन टेक्स्ट, इन्फॉर्मेशन और डाटा. म्हणजेच इन्फॉर्मेशन, टेक्स्ट किंवा डाटा काय करणे, कलेक्ट करणे म्हणजे एकत्रित करणे किंवा गोळा करणे. तर कोलेटेड म्हणजे काय होते, एकत्र करणे, एकत्र केले किंवा गोळा करणे किंवा साठवणे. तर सिनोनिम काय आहे कोलेटेडचे? कलेक्ट, गॅदर, ॲक्युमुलेट. कलेक्ट म्हणजे होते एकत्र करणे, गॅदर म्हणजे होते गोळा करणे आणि ॲक्युमुलेट म्हणजे होते साठवणे. अँटोनिम काय आहे? सेपरेट, एक्स्ट्राऑर्डिनरी, डिस्टिंक्ट आणि अलूफ. ओके, सो कोलेटेड म्हणजे होते एकत्र करणे, साठवणे किंवा गोळा करणे. नेक्स्ट बघूया अकीन. अकीन हा वर्ड आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेला आहे, तरी एकदा आपण बघून घेऊया. अकीनचं मिनिंग आहे ऑफ सिमिलर कॅरेक्टर. म्हणजेच काय होते, समान, एकसारखे किंवा सख्खा. तर सिनोनिम काय आहे अकीनचं? सिमिलर, रिलेटेड आणि क्लोज. आणि अँटोनिम काय आहे? अनलाईक, डिस्पॅरेट आणि इनकमेन्सुरेट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इन्सिपियंट. इन्सिपियंटचं मिनिंग काय आहे? डेव्हलपिंग इनटू अ स्पेसिफाईड टाईप ऑर रोल. म्हणजेच काय होते, डेव्हलप करणे, प्रारंभिक, आता सध्या चालू आहे त्याला डेव्हलप करत आहेत, म्हणजेच त्याची विकसित करत आहेत त्याला. ओके, डेव्हलप करत आहे म्हणजे विकसित करत आहे किंवा प्रारंभिक टप्प्यामध्ये ते चालू आहे. तर इन्सिपियंट म्हणजे काय होते, नुकतीच सुरुवात झालेला, नुकतीच सुरुवात झालेला किंवा आपण आरंभीचा सुद्धा म्हणू शकतो, आरंभीचा. किंवा आणखी प्रारंभिक टप्प्यात, प्रारंभिक टप्प्यात सुद्धा म्हणता येईल. म्हणजे डेव्हलपिंग आहे, जसं कंट्री डेव्हलपिंग असते, म्हणजे डेव्हलप होत आहेत ती आता. प्रारंभिक टप्प्यात घडू लागले किंवा विकसित झाले. ओके, सो इन्सिपियंट म्हणजे काय होते तर नुकतीच ज्याची सुरुवात झालेली आहे त्याला म्हणू आपण, ज्याचा प्रारंभ झालेला आहे त्याला आपण म्हणू इन्सिपियंट. सिनोनिम काय होते? डेव्हलपिंग, इम्पेंडिंग आणि ग्रोईंग. आणि अँटोनिम काय आहे? फुल ब्लोन. नेक्स्ट वर्ड आहे कॉग्निझंट. कॉग्निझंटचं मिनिंग काय आहे? हॅव्हिंग नॉलेज ऑर अवेअरनेस. म्हणजे ज्याला काय आहे, परिचित आहे, जो सगळ्याबद्दल पूर्ण नॉलेज आहे त्याला, तो जाणून आहे सगळं, जाणकार आहे सगळ्याबद्दलचा, जी पण इन्फॉर्मेशन आहे त्याच्याबद्दलचा, सगळ्याबद्दलचा जो जाणकार आहे त्याला आपण काय म्हणू? कॉग्निझंट. तर कॉग्निझंट म्हणजे काय होते? जाणकार, ज्याला जाणीव आहे, जाणीव असलेला. किंवा आपण परिचित सुद्धा म्हणू शकतो, जो परिचित आहे. एखादं काही असलं, काही गोष्ट असली, काही थिंग असली, त्याच्याशी तो परिचित आहे, म्हणजे तो काय आहे? कॉग्निझंट आहे. जागरूक. ओके, सो सिनोनिम काय आहे कॉग्निझंटचे? अवेअर, कॉन्शियस, अपेरिस्ट. आणि अँटोनिम काय आहे? इनसेन्सिबल, ऑब्लिव्हियस आणि अनअवेअर. जो अनअवेअर आहे त्याचं अनअवेअरचं अपोजिट काय आहे? कॉग्निझंट. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे आज आपलं फर्स्ट वर्ड? फर्स्ट आहे अन अनइम्पॉर्टंट पर्सन. म्हणजे जो काय आहे, ज्याची गिनती आपण कशातच करत नाही, ज्या माणसाची गिनती आपण कशातच करत नाही त्याला काय म्हणतो आपण? त्या मनुष्याला नॉन एंटिटी. ओके, ज्या मनुष्याची गिनती कुठल्याच प्रकारे कुठेच करत नाही
त्याला म्हणतो आपण नॉन एंटिटी. तो पर्सन काय असतो? नॉन एंटिटी. ज्याची गिनती कशातच केली जात नाही असा व्यक्ती. ओके, असा व्यक्ती ज्याची गिनती कुठेच केल्या जात नाही, कशातच केली जात नाही, त्याला आपण वन वर्ड मध्ये काय म्हणू? नॉन एंटिटी. नेक्स्ट आहे कमिटिंग मर्डर इन रिव्हेंज. तर कमिटिंग मर्डर इन रिव्हेंज ला आपण वन वर्ड मध्ये काय म्हणू? वेदेता. ओके, वेंदिता आपण असं म्हणू कमिटिंग मर्डर इन रिव्हेंज याला. तर काय होते? बदला घेण्याचा प्रयत्न करणे, सूड घेणे, त्याला आपण काय म्हणू? वेदेता. बदला घेण्याचा प्रयत्न किंवा सूड सुद्धा म्हणू शकतो आपण. एखादी व्यक्ती आहे, समजा भांडण झालेलं आहे, त्या भांडणामध्ये एका व्यक्तीने खून केला समजा, तर त्याची ज्याचा खून झालेला आहे त्याच्याकडचे जे कुटुंबीय आहे, त्याचे जे फॅमिली मेंबर्स आहे, ते काय करतात? ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर काय करतात? त्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला काय म्हणतात? जो बदला घेण्याचा प्रयत्न करतो त्याला वेदेता. ओके, वेंदिता. नेक्स्ट आपण बघूया करेक्टली स्पेल्ड वर्ड. सो ऑप्शन ए, बी, सी, डी यामधनं जो करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे आपला फर्स्ट वर्ड आहे स्टॉपेज. तर ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. स्टॉपेजची स्पेलिंग काय आहे? STOPPAGE. ओके, स्टॉपेज म्हणजे काय होते? तर थांबवण्याची जी प्रक्रिया असते, थांबवण्याची जी क्रिया असते त्याला आपण स्टॉपेज असं म्हणू. थांबण्याची. ओके, थांबण्याची जी क्रिया असते त्याला स्टॉपेज असं म्हणतात. थांबण्याची क्रिया. आता स्टॉपेजचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत? तर याचे सिनोनिम्स आहेत हॉल्ट, डिसकंटिन्युएशन आणि सस्पेन्शन. ओके, सो सिनोनिम काय आहेत स्टॉपेजचे? हॉल्ट, डिसकंटिन्युएशन आणि सस्पेन्शन. आता यांचे अँटोनिम्स काय आहे? तर अँटोनिम आहे स्टार्ट, बिगिनिंग आणि कंटिन्युएशन. ओके, सो स्टॉपेजचे हे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. स्टॉपेज म्हणजे काय होते? थांबवण्याची क्रिया, थांबण्याची क्रिया. नेक्स्ट वर्ड आहे आपला इंटरमिडियरी. इंटरमिडियरी ची जे ऑप्शन सी आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे, तो आहे INTERMEDIARY. इंटरमिडियरी म्हणजे काय होते? जो मध्यस्थ असतो. ओके, मध्यस्थ आहे, जो मध्यस्थी करतो त्याला आपण काय म्हणतो? इंटरमिडियरी. इंटरमिडियरी काय होते? तर मध्यस्थ. मध्यस्थी करणारा. जसं आपण एखादी प्रॉपर्टी घेत आहे तर काय करतो आपण? त्याला आपण म्हणू दलाल. ओके, सो दलालला पण काय म्हणत असतात? इंटरमिडियरी. जो मध्ये असतो आणि तो ज्यांचा जो प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडनं आपल्याला तो घेऊन देतो, त्याच्यासाठी तो कमिशन पण घेत असतो, तर त्याला काय म्हणतात? दलाल. ओके, सो सिनोनिम काय आहे इंटरमिडियरीचे? मीडिएटर, गो बिटवीन, मिडलमॅन, ब्रोकर आणि एजंट. ओके, सो हे सिनोनिम्स आहे कशाचे? इंटरमिडियरीचे. अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स काय आहेत? अँटोनिम्स आहेत ॲजिटेटर आणि स्टरर. ओके, सो नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे आपला वर्ड्स फेल मी. वर्ड्स फेल मी चा अर्थ काय आहे? इफ यू कांट फाइंड द वर्ड्स टू एक्सप्रेस व्हॉट यू आर ट्राइंग टू से. म्हणजेच
की आता मला शब्द नाही सापडत आहे, मी काय म्हणू. एखादं काही गोष्ट असली ज्याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे किंवा धक्का लागलेला आहे, त्याच्यासाठी आपण काय म्हणत असतो की माझ्याकडे शब्द नाहीये, आता मी काय म्हणू आणि मला काही शब्द सुचत नाहीये. तर त्याला काय म्हणतात, वर्ड्स फेल मी. म्हणजे काय होते, मला शब्द सुचत नाहीत. किंवा असे म्हणू शकतो आपण, माझ्याकडे शब्द नाहीत. तर हे आपण कधी यूज करतो, वर्ड्स फेल मी, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर एकतर आश्चर्यचकित होत आहे किंवा आपल्याला धक्का लागलेला आहे, तेव्हा काय म्हणू आपण, वर्ड्स फेल मीला, मला शब्द सुचत नाहीये किंवा माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहे. नेक्स्ट आहे यू कांट अनरिंग अ बेल. यू कांट अनरिंग अ बेलचं मिनिंग काय आहे, दिस मीन्स दॅट वन्स समथिंग हॅज बीन डन यू हॅव टू लिव्ह विथ द consequence as it can't be undo. म्हणजेच when you do or say something you can't take it back. ओके, सो यू कांट अनरिंग अ बेल म्हणजे काय होते, जर आपण कोणाला काही म्हटलं किंवा काही केलं तर त्याला आपण परत घेऊ नाही शकत, तर त्याला काय म्हणू आपण, यू कांट अनरिंग अ बेल. एकदा ती गोष्ट झाली, एकदा तुम्ही ती गोष्ट म्हटली की म्हटली, आता जे काही त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस होईल ते तुम्हाला बघावे लागेल, ते आपण अंडू नाही करू शकत, ते परत नाही घेऊ शकत. जसं आपण कोणाला काही बोलून जातो तर काय होतं, एखाद्याला कधी वाईट वाटून जाते, पण ते जे वाईट वाटलेली गोष्ट आहे ते आपण परत नाही घेऊ शकत. जसं काय म्हणतो आपण की एकदा सुटलेला बाण हा परत नाही घेऊ शकत, तर आपले जे शब्द असतात काय असतात, ते तीर असतात. तर एकदा बाणातून एकदा सुटलेला तीर जसं परत घेऊ शकत नाही, तसं एकदा काही केलेलं किंवा काही म्हटलेलं कोणालाही ते आपण परत घेऊ शकत नाही. त्याला काय म्हणतो आपण, यू कांट अनरिंग अ बेल. ओके, सो फर्स्ट आपण बघितलेलं होतं वर्ड फेल मी. वर्ड फेल मी म्हणजे काय होते की मला आता शब्द सुचत नाही आहे किंवा माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे एकतर आपण आश्चर्यचकिताने बोलू शकतो किंवा आपल्याला जर धक्का लागलेला आहे तेव्हा सुद्धा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, यू कांट अनरिंग अ बेल म्हणजे काय होते की एकदा तुम्ही जी गोष्ट केलेली आहे, एकदा तुम्ही कोणाला काही म्हटलेलं आहे तर ते आपण परत नाही घेऊ शकत. आता त्याचे जे पण कॉन्सिक्वेन्सेस होईल ते तुम्हाला भुगतावं लागेल, त्याला आपण काय म्हणू, यू कांट अनरिंग अ बेल. नेक्स्ट, इंटरमिडियरी म्हणजे काय होते, तर जो मध्यस्थ असतो, मध्यस्थी करतो, दलाल जो असतो, त्याला आपण इंटरमिडियरी असं म्हणू. स्टॉपेज म्हणजे काय होते, जी थांबण्याची क्रिया असते त्याला स्टॉपेज असं म्हणतात. त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा मी आज लिहून दिलेले आहे, तर ते एकदा वाचून घ्या. नेक्स्ट, वेंदेता म्हणजे काय होते, तर कमिटिंग मर्डर इन रिव्हेंज, तर बदला घेण्याचा जो प्रयत्न असतो, सूड घेण्याचा जो प्रयत्न असतो, त्याला आपण म्हणू वेंदेता. नेक्स्ट होतं आपलं नॉन एंटिटी. नॉन एंटिटी म्हणजे काय होते, अशी व्यक्ती जिला कशातच गिनलं जात नाही, तिला आपण काय म्हणू, नॉन एंटिटी. नंतर आपण बघितलं कोलेटेड. कोलेटेड म्हणजे काय होते, एकत्र करणे, गोळा करणे किंवा साठवणे. अकिन म्हणजे होते समान, एकसारखे, सख्खा. इन्सिपिएंट म्हणजे काय होते, जे प्रारंभिक टप्प्यात आहे, जे ग्रोईंग आहे, जे डेव्हलपिंग आहे, जे घडू लागले आहे किंवा विकसित झाले आहे, त्याला आपण काय म्हणू, नुकतंच जे चालू झालेलं आहे त्याला इन्सिपिएंट म्हणू. आणि लास्ट, कॉग्निझंट. कॉग्निझंट म्हणजे काय होते, जो जागरूक आहे, ज्याला सगळ्याबद्दलचं नॉलेज आहे, जाणकार जो आहे, त्याला आपण कॉग्निझंट असं म्हणू. ओके, सो यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही एकदा वाचून घ्या, त्याचे सेंटेन्सेस तयार करा, त्यामुळे तुम्हाला आणखी हे जे वर्ड्स आहे त्यांचे अर्थ समजून येईल. आणि जे पण रिडिंग कॉम्पिटिशनमध्ये SBI क्लर्क, SBI PO, जी पण IBPS एक्झाम और रेल्वेची एक्झाम, SSCच्या एक्झाम, जिथे पण सगळीकडे हे वर्ड्स जे आहेत ते यूज होतात. वोकॅब्युलरी आहे तर ते कुठे पण यूज होतात. तुम्हाला जर कोणाशी बोलायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा यूज करू शकता. तुम्ही बोलताना पण काही काही वर्ड्स असे यूज करा जे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. किंवा न्यूजपेपर वाचायचं. न्यूजपेपर जर तुमच्याकडे नाही लावलेला असेल तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर, तर PDF सुद्धा मिळतात, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सुद्धा मिळतात,
त्याचे वाचायचे PDF डाउनलोड करून, आणि ज्याचे वर्ड्सचे अर्थ नाही समजले ते गुगल करायचे आणि त्याच्यामध्ये बघून घ्यायचे. त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. ओके, सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.